गजर बघा फक्त लोकनजर न्यूज। गावाला अकोल्याला जोडण्यासाठी बांधलेला रस्ता योग्य नियोजनाशिवाय झाल्याने रस्त्यावरील पाणी थेट घरात घुसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। अचानक आलेल्या या पावसामुळे गावकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिक प्रशासनावर संतप्त आहेत। यामुळे संतप्त नागरिकांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। तसेच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा अशीही मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। मी गंगाबाई खंडारे राहणार गुर्दी। खूपच इजा कळकळला, खूपच पाणी आलं। आम्हाला वाटलं घरामध्ये धशीन नाही, पण इतलं पाणी धसलं की आमच्या घरातलं अन्न पाणी भांडे कुंडे सबन वाहून गेले। आमचे मुलं पण बसायला जागा नाही, हुली हुली मुलं आहेत, ते पण खूप लढून राहिले। आता तुम्ही सांगा आम्ही काय करा। हे मंत्री गित्री हे लोक येणारे कोणीच पाहायला आले नाही, लिडारी फिडारी। मग यायनं कामाच्या वेळेस कसे येतात, आमची यायनं केअर घ्यावे, आम्हाला काहीतरी द्यावे, यायनं घरकुल आमचं घरकुल मान्य करावे। आम्ही किती मागण्या केल्या तरी यायनं हो हो केले, दिले नाहीत। मग आता आम्ही नाली येते, खूप नाली मोठी आहे, सर्प येतात घरात, इंचू येतात, मग काय करा। आता पाणी उभं राहायला जागा नाही, तर अन्न खायला जागा नाही, कुठं जा आता मी कोणाच्या घरी जावा, कोण देणार आहे जागा आम्हाला। यायनं आम्हाला पाहायला यावे अशी हात जोडून विनंती आहे। तुमचं नाव? गंगाबाई भास्कर खंडारे राहणार गुर्दी। काय प्रॉब्लेम आहे? आता हे जे पिकवीची भिंत बांधली आहे, पंजाबराव कृषी विद्यापीठची भिंत बांधलेली आहे, त्यांनी प्रत्येक ठिकाणी नालीसाठी जागा ठेवायची होती। त्यांनी समोर 2 किलोमीटर पासून इथपर्यंत काहीच जागा ठेवली नाही आहे। त्यामुळे इथं फक्त एक होल ठेवलं आणि हे सर्व पाणी त्यामुळे येत आहे यांच्या घरामध्ये। आता हे माझ्या वहिनीचं घर आहे, तिथं समोर माझ्या दुसऱ्या भावाचं घर आहे, तिकडे बहिणीचं पण घर आहे। त्यामुळे यांचं नुकसान आता कसं, घरामधलं अन्नधान्य पण गेलं, आता झोपायला जागा नाही आहे, उभं राहायला पण तुम्ही पण बघू शकता सर। तुमचं नाव? किशोर राजावराव वानखडे। काय कसं काय पाऊस पाणी घुसलं तुमच्या घरात? त्याला दुपारपासून खूपच पाणी आलं आणि सारा घरात गेला। आमच्या तिन्ही घर आहेत, गाद्या पलंग सारे ओले झाले, स्वयंपाक गिपाक काहीच नाही, गहू ओले झाले त्याच्यात। सांगा आता काय करावं आम्ही, कोणी येत नाही आम्हाला पाहायला, काहीच नाही इकडे। तुमच्या परिसरात नाली सफाई झाली होती का काय? नाही, काहीच नाही झालं, नाल्या नाही झाल्या। मोठा नाला केला फक्त, पण काहीच खरं नाही सर। आमच्या घरातच पाणी घुसू राहिलं, पाणी आले की दरवर्षी तसंच होते, कोणीच येत नाही पाहायला। तुमचं नाव सांगा? माया समुद्रे। हे पाणी आमच्या घरानं 2 दिवस झाले पाणी येऊन राहिलं, पाणी सर घरात नसलं, कोणी आमच्या इकडे पाहत बी नाही, नेत बी नाही। मग आता याचं काय करा तुम्ही सांगा आता। कसं काय आलं पाणी? नाला इकडून नाला आहे, मागून खूप नाला आहे, इकडे पुढूनही हे आहे, इकडून मागूनही बी आहे। सांगा त्याचं काय करा मग आता। पहिले नाही सांगलाय मी, पण आता खूप नाला आहे ना, खरंच आहे ना, पहा ना तुम्ही, घरा मागून जाऊन पहा तुम्ही, मोठे मोठे साप येतात आमच्या इथं, मुली उली नाही ते। नुकसान तर खूप आहे, ज्वारीचं आहे, गव्हाचं आहे, सबन म्हणजे सगळंच आहे। त्या नाही सांगणं, सांगा काय करा मग आता। तुमचं नाव सांगा? माझं नाव पद्मा अशोक तीर्थ।